नमस्कार, मी डॉक्टर अखिल माने, यूरोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट ॲट लीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वाकड. IVFचा निर्णय घेण्यापूर्वी अँड्रोलॉजिस्टचे कन्सल्टेशन खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण इन्फर्टिलिटीचं कारण जर बघितले तर 50% फॅक्टर हे मेल फॅक्टरमुळे इन्फर्टिलिटी होते. साधारणपणे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मॅक्सिमम लक्ष हे फिमेल फॅक्टरकडे दिले जाते आणि फिमेल फॅक्टरची जी काही ट्रीटमेंट आहे ती करून जरी नॅचरल प्रेग्नन्सी नाही झाली तर IVFचा सल्ला दिला जातो. पण यामध्ये मेल फॅक्टरकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष होते. आता मेल फॅक्टरमधील बरेचसे फॅक्टर हे ट्रीटेबल आणि रिव्हर्सिबल असतात. जर आपण याची योग्य निदान आणि तपासणी आणि ट्रीटमेंट जर घेतली तर इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम हा बऱ्याच प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतो व नॅचरल प्रेग्नन्सी होण्यास मदत होऊ शकते. आमच्याकडे बरेच असे कपल येतात की ज्यांना IVFचा सल्ला दिला गेला आहे पण मेल फॅक्टरकडे लक्षच दिलेलं नाहीये. तर त्या पेशंटमध्ये किंवा कपलमध्ये मेल फॅक्टरची ट्रीटमेंट करून बऱ्याच प्रमाणात नॅचरल प्रेग्नन्सीला मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला IVFचा सल्ला दिला असेल तर नक्कीच अँड्रोलॉजिस्टचे कन्सल्टेशन घेऊन मेल फॅक्टरमध्ये काही रिकव्हरेबल किंवा ट्रीटेबल प्रॉब्लेम्स आहेत का हे चेक करून त्याची ट्रीटमेंट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू.